महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. भारतात पहिल्यांदाच AI समिट झाला. या प्रदर्शनाचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले. जिकडे तिकडे फक्त नरेंद्र मोदी यांचेच फ्लेक्स दिसत होते, यांचेच फोटो दिसत होते. आणि ज्यावेळी उद्घाटन झालं त्यावेळी तेथील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं, असंही मीडिया थ्रू बातम्या येत आहे. आणि हे जे प्रदर्शन झालं याच्यामध्ये अनेक भारतीय बनावटीचे रोबोट असेल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, याशी निगडीत अनेक वस्तू याच्यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. परंतु ज्यावेळी हे प्रदर्शन चालू होतं त्याच वेळी गलगोटी युनिव्हर्सिटी यांनी एक कुत्र्याच्या आकाराचा रोबोट त्या प्रदर्शनामध्ये आणला होता. आणि या रोबोटमुळे तिथं एकच गोंधळ उडाला. गलगोटी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक यांनी हा रोबोट गलगोटी युनिव्हर्सिटी यांनी डेव्हलप केला असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मीडियामध्ये अशा प्रकारच्या बातम्या आता बाहेर येऊ लागल्या. परंतु हा जो रोबोट होता तो रोबोट Amazon वरती विकत मिळतोय, तोही 2.5 लाखाला. ही माहिती मिळायला सुरुवात झाली. हे एक्सपोज स्वतः चीननंच केलं होतं, कारण हा रोबोट चीनी बनावटीचा होता असं चीननं स्वतः सांगून या AI समिटची हवा काढली. आणि ज्या वेळेला हे माहीत झालं त्यावेळी मात्र गलगोटी युनिव्हर्सिटीला या प्रदर्शनामधून बाहेर जाण्याचे सरकारने आदेश दिले. एवढं सगळं होऊन सुद्धा गलगोटी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक कशा पद्धतीनं आपली बाजू मांडत आहेत हेही पाहण्यासारखं आहे. आणि ह्या AI समिटचं पूर्णपणे हवा निघालेले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या गलगोटी युनिव्हर्सिटीने भारत देशाची या रोबोटमुळे जगभरात फजिती केली आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार हम नाही. आपको एक्सप्लेन कर सकते हैं कि कहाँ थोड़ी सी चूक हुई है. सर, योर 6 कैन बी माई 9. मैं जो कहना चाहती हूँ शायद मैं बहुत अच्छे से कह नहीं पाई, समय के अभाव के कारण या आसपास के बज और शोर के कारण. और आप जो समझना चाहते हैं शायद आपने उसमें पूरा धैर्य नहीं दिया उसको ठीक तरह से समझने का. गलगोटिया यूनिवर्सिटी एक बहुत रिस्पॉन्सिबल शिक्षण संस्थान है. हमारी QS रैंकिंग्स अगर आप देखेंगे तो वो सिर्फ क्वालिटी एजुकेशन पे नहीं, हमारी लेगेसी और वैल्यू सिस्टम पे भी है. तो हम एक एकेडमिक इंस्टीट्यूशन है, हम बहुत रिस्पॉन्सिबल इंस्टीट्यूशन है. हमने ये कभी क्लेम नहीं किया कि हमने कुछ मैन्युफैक्चर किया है जो हमने नहीं किया. 1 सेकेंड, लेट मी कंप्लीट. जी, तो डेवलपमेंट का मतलब किसी चीज को डिजाइन और मैन्युफैक्चर करना नहीं होता है. मैंने ये भी कहा था कि हमारे पास सेंटर ऑफ एक्सीलेंसेज है जिनके साथ स्टूडेंट्स इस पे काम करके कुछ और डेवलप कर रहे हैं. आई एम नॉट अ फैकल्टी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस. आई एम अ फैकल्टी ऑफ कम्युनिकेशन इन द स्कूल ऑफ मैनेजमेंट. But I am very responsible in my choice of words and what I intend to say, and I still stand by it. हम आज भी I still you are putting words into my mouth. Yes, but you are. सरकार से क्या खाली करने के लिए बोला गया? आप एक बार में एक ही सवाल का मैं जवाब बोलूंगी. बात उन्होंने क्या इसमें बोला? सरकार की तरफ से खाली करने के लिए बोला गया क्या? देखिए सरकार की तरफ से क्या कहा गया है ये आपको सुनाई में आया है. मैं ये जानती हूँ कि हम यही हैं, आपके सारे सवालों का जवाब फेस कर रहे हैं, जवाब दे रहे हैं.